त्या पुढल्या त्यांचं काय मॅनेज झालं माहित नाही. त्या संबंधित अधिकाऱ्यांची आणि तुमचे काहीतरी गोपनीय व्यवहार झाले आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे. काय सांगायचं? माझ्या 3 लेकराची शपथ घेऊन सांगतो, मी 10 रुपये कोणाला दिले नाहीत. उलट त्यांनीच मला ऑफिसमध्ये गेल्यावर चहा बाजू. मी जबाबदारीने बोलतोय. जसं मी जुन्या काळातले भ्रष्ट अधिकारी म्हणतोय तसं या काळातले काही इमानदार अधिकाऱ्यांची मला नावं घ्यावीशी वाटतात. की आमच्या तहसीलदार आदरणीय पांगरकर मॅडम, तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलं होतं की बेलूरमध्ये जो एक शिवर असतात त्यांनी पोलीस बंदोबस्त लावून मोकळा केला. नक्कीच आम्ही शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आवाज बहुजनावरचा तो व्हिडिओ की शिवरस्ता रिकामा केला, पोलीस बंदोबस्तात आमच्या आशा पल्लवी झाली. नमस्कार मित्रमंडळी, आपण सध्या आहोत लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यातील तांबट सांगवी या ठिकाणी. यापूर्वीच्या बातमीमध्ये तांबट सांगवी या गावातील शेतकऱ्यांचा रस्त्याचा प्रॉब्लेम होता आणि याच ठिकाणाहून मी तुम्हाला पहिली बातमी दाखवली होती. तुम्ही बघू शकता माझ्या डाव्या बाजूकडे जे आहे. आणि पहिली बाजू बघितल्यानंतर दुसऱ्या बाजूचे शेतकरी नेमकं त्यांचं काय म्हणणं आहे हे सुद्धा दाखवणं आमचं कर्तव्य असते. आणि काय म्हणणार आहेत हे शेतकरी, यांच्या काय नेमकी मागणी होती आणि कशा पद्धतीने त्यांची मागणी केली होती आणि पुढे काय होणार आहे हे आपण जाणून घेण्यासाठी या ठिकाणी आलो आहोत. शेतकरी माझ्यासोबत आहेत. सर, काय सांगायचं आहे या संदर्भामध्ये? नमस्कार, मी प्राध्यापक डॉक्टर रोहिदास कदम, मुक्काम पोस्ट तांबट सांगवी, तालुका अहमदपूर, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे. माझं मूळ गाव हे आहे, शेती इथं माझी आहे. सर्वप्रथम मी आवाज बहुजनाच्या या चॅनलचं मी आभार मानतो, कारण परवा जी त्यांनी बातमी टाकली होती की शेतकऱ्याच्या शेतामधून चिरून रस्ता काढलेला आहे, तर दुसरी बाजू ऐकण्यासाठी आज त्यांचा स्वतःच फोन आला आम्हाला शिवाजीरावचा की दुसरी बाजूसुद्धा सांगा काय आहे. तर ती दुसरी बाजू सांगण्यासाठी आज आम्ही शेतकरी सर्वजण उभे आहोत. शिवाजीराव याच्यामध्ये दिनांक 16/6/2020 पासून हे प्रकरण चालू आहे. म्हणजे जवळजवळ 5 वर्ष होऊन गेले. 2020 एक अर्ज केला होता आपण की इथल्या शेतकऱ्यांनी की तांबट सांगवी ते काळेगाव जाणारा गाडी रस्ता मोकळा करून द्या. 2020च्या नंतर तहसीलचे लोक आले, पंचनामा केला आणि हा गाडी रस्ता इथून वहिवाटीसाठी उपलब्ध करून द्यावा इथपर्यंत त्यांचं झालं. सर, महत्त्वाचा मुद्दा हे येतो, इथे सगळे कामे होत असताना तुम्हाला हायकोर्टापर्यंत जाण्याची वेळ का आली? तिथं का जावं लागलं तुम्हाला? तीच मी पार्श्वभूमीच तुम्हाला सांगत होतो की हे का झालं असं आणि कशासाठी आम्हाला करावं लागतं. की 2020च्या दरम्यान मग इथं काही ऊसाचं क्षेत्र होतं आमचं, त्याचा पंचनामा आहे इथं माझ्याकडे की 2 लाख रुपये त्यावेळेस 2020 नुकसान झालेलं आहे. तहसीलदारांनी येऊन पंचनामा केला. आमचे शेतकरी चंद्रकांत कदम यांचं ते दवाखान्यामध्ये ॲडमिट, ते मरणाच्या दारामध्ये होते आणि इथं त्यांचं नुकसान झालं. हा पहिला मुद्दा. दुसऱ्यांदा आम्हाला 2021 तहसीलनं निर्णय दिला. हा निर्णयाची कॉपी आहे माझ्याकडे. ती रस्ता मोजणी करून खुल्या करण्याची ठरली आहे. ही कॉपी आहे आपल्याकडं. 2021 दिला. अधिकारी यायचे, रस्ता खुला आहे म्हणायची, पंचनामा करायची, निघून जायचे. जिल्हाधिकाऱ्याकडे गेलो आम्ही, त्यांना दाद मागितली. जिल्हाधिकाऱ्यांनी पुन्हा आदेश केला इथल्या तहसीलदारला. तहसीलदार यायचे, रस्ता खुला आहे म्हणायचे, निघून जायचे. उपोषणाला बसलो आम्ही 2022 शेवटी आम्हाला कसलाच पर्याय उरला नाही. आता तुम्ही जो प्रश्न विचारला तो अगदी बरोबर आहे की तुम्हाला इथं सगळं होत असताना हायकोर्टात जायची गरज का पडली. तर याच्यामध्ये माझं असं एक मत आहे की जब सीधी उंगली से घी नहीं निकलता तो उंगली टेढ़ी करनी पडते. आणि परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हालाही अधिकार दिलेला आहे की मुजोर आणि भ्रष्ट, तत्कालीन काळामध्ये तहसीलला जे मुजोर आणि भ्रष्ट, मी जबाबदारीने बोलतोय की काही मुजोर आणि भ्रष्ट अधिकारी त्या काळामध्ये होते, त्यांना इथली भाषा कळतच नव्हती. म्हणून आम्ही काय केलं की हायकोर्टामध्ये अपील केलं. आता याच्या पुढची गंमत सांगतो. हायकोर्टाचा निर्णय आलेला आहे जुलै 2023 आणि जुलै 2023 त्यांनी सरळ इथं लिहिलंय तुम्ही 45 दिवसाच्या आत, हे तुम्ही वाचू शकता, 45 दिवसाच्या आत हा रस्ता मोकळा करून द्या. आता तुम्ही म्हणाल मग जुलै 2023 पासून आज तक तुम्ही काय केलं? आम्ही आशा सोडली होती की नाही आता हे बहुतेक खालून वरपर्यंत यंत्रणा सगळी भ्रष्ट झाली आहे की काय. शेवटी असं झालं की आम्ही परवा, आता मी नावानिशी सांगतो, आपले जसं मी जुन्या काळातले भ्रष्ट अधिकारी म्हणतोय तसं या काळातले काही इमानदार अधिकाऱ्यांची मला नावं घ्यावीशी वाटतं. की आमच्या तहसीलदार आदरणीय पांगरकर मॅडम, तुमच्याच माध्यमातून आम्ही बघितलं होतं की बेलूरमध्ये जो एक शिवर असतात त्यांनी पोलीस बंदोबस्त लावून मोकळा केला. नक्कीच आम्ही शेतकऱ्यांनी तो व्हिडिओ बघितला
आणि व्हिडिओ बघितल्याच्या नंतर आवाज बहुजनावरचा तो व्हिडिओ की शिवरस्ता रिकामा केला, पोलीस बंदोबस्तात आमच्या आशा पल्लवी झाली. आम्ही सगळे पांगरकर मॅडमकडे गेलो. मॅडम 2023ला हा निर्णय झालेला आहे आणि 2023च्या नंतर सुद्धा आज तागायत काही केलेलं नाही. कृपा करून आम्हाला अवमान याचिका दाखल करायला लावू नका. लगेच पांगरकर मॅडमनी नायब तहसीलदार अनर्ते साहेबाला बोलवून घेतलं. नायब तहसीलदार अनर्ते साहेबांना त्यांनी आदेश केला की काय प्रकरण आहे, लवकरात लवकर तातडीने याचा मार्ग काढा. या मार्ग काढण्यासाठी अनर्ते साहेब 1 महिन्यापूर्वी इथं आले. त्यांनी आम्हाला सगळ्यांना बोलवून घेतलं आणि म्हटलं की बाबा हे तुमच्यात आपसात मिटवा, कारण नकाशाप्रमाणे तुम्हाला रस्ता काढून द्यावाच लागणार आहे, हायकोर्टाचे निर्णय आहेत. अशा पद्धतीने तुम्ही काढा. 1 महिन्याच्या नंतर मी पुन्हा येतो, तोपर्यंत सामंजस्याने तुमचं काही मिटलं घेऊन जावा, नाही मिटलं तर मला नकाशाप्रमाणे रस्ता काढावा लागेल. आणि मग दिनांक 23 तारखेला अनर्ते साहेब इथं आले, भूमी अभिलेखचे लोक आले, सगळे लोक इथं आले आणि हा रस्ता त्यांनी मोकळा करून दिलेला आहे. मग आता तुम्ही तो प्रश्न विचारला की मधून कसा रस्ता गेला, तर थोडेसे गैरसमज झाले. याच्यामध्ये गट तट असं काही नाही. गैरसमज अशी झाली की काही शेतकऱ्यांचं म्हणणं असं होतं की हा रस्ता पुढे घेऊन चला, आणि अधिकाऱ्यांचं म्हणणं असं होतं की त्याला प्रक्रिया आहे, त्या प्रक्रियेनुसार आपण करू, पण आज तात्काळ एवढा रस्ता हायकोर्टाच्या आदेशाचं आम्हाला रिपोर्टिंग करावं लागते, ते तुम्ही एवढा रस्ता होऊ द्या आणि हे झाल्याच्या नंतर आपण पुढे तोही रस्ता करून घेऊ. या गैरसमजामधून हा झालेला सगळा प्रकार आहे. याच्यामध्ये कुठलंही गटतट किंवा वेगळे वेगळे गट नाहीत. मग त्या रात्री हे काढल्याच्या नंतर आता जो हा रस्ता आहे जो आपण उभा राहिलेला आहे, शेतामधून न जाता शेतकऱ्याच्या सहमतीनं हा बांधावरून गेलेला आहे आणि मधून 8 फूट होता, पण याच शेतकऱ्यांनी म्हणजे आमचे प्रेमाचे संबंध आहे, 8 फुटाच्या ऐवजी 12 फुटाचा रस्ता काढून दिला. त्याच्यामुळे असं काही तर वेगळं नाही. म्हणून आमची विनंती आहे की याच प्रमाणे आता ह्याच्या पुढची गोष्ट सांगतो तुम्हाला. हे तर रस्त्याचं प्रकरण 5 वर्षाखालचं मिटलं. बरोबर. याच सारखं एक आमच्याकडं लांजी सोरा शिवरस्त्याचं प्रकरण माझ्या माहितीनुसार काल ते मिटले. आता आमची विनंती आहे प्रशासनाला, मी तुमच्या माध्यमातून सांगतो की आमच्या गावामध्ये जेवढे काही रस्त्याची प्रकरणं आहेत, ही रस्त्याची प्रकरणं लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी थोडं लवकर पुढे यावं. कारण फडणवीस साहेब आणि बावनकुळे साहेब यांना सुद्धा आता आम्ही आमच्या गावकऱ्यांचं ठरले की असे अधिकारी आम्ही निवेदन लिहिणार आहोत आणि त्यांना देणार आहोत जिल्हाधिकाऱ्यामार्फत, कुणाला, बावनकुळे साहेबांना, की हे असे अधिकारी पांगरकर मॅडम असतील, आमचे लटपटे मॅडम असतील, अनर्ते साहेब असतील, असे अधिकारी प्रत्येक तालुक्याला त्यांनी अपॉइंट करावेत आणि या शेतकऱ्यांचे शेतरस्त्याचे प्रश्न सोडवावेत. दोन्ही बाजू बघितल्यानंतर आपल्याला स्पष्ट होत आहे, कानात आणि डोळ्यात निर्माणकर्त्याने 4 बोटाचा फरक ठेवलेला आहे. परंतु ऐकून ज्यावेळेस पहिली बाजू तुमच्यापर्यंत मी मांडली होती आणि आता दुसरी बाजू मांडण्याचा प्रयत्न करतोय, एखादे अधिकारी जर व्यवस्थितरित्या काम करत असतील तर गाववाल्यांनी त्यांना खऱ्या अर्थानं ते डोक्यावरच घेतलेलं असते. परंतु काही लोकांच्या मनामध्ये असंही वाटते की कशासाठी करू द्यायचं, हे करू द्यायचं नाही. मागच्या बातमीमध्ये एका इथल्याच गावकऱ्यांनी असं म्हटलेलं आहे की शेतकऱ्यांनी त्या अधिकाऱ्याला काहीतरी देऊ केलेला आहे, त्यांच्यामध्ये काहीतरी गुपित व्यवहार झालेला आहे आणि दुसऱ्या बाजूचे शेतकरी माझ्यासोबत आहेत, तुम्हीच आहेत ते शेतकरी. तुमचं उल्लेख करून समोरच्या व्यक्तीकडून त्या संबंधित अधिकाऱ्यांचे आणि तुमचे काहीतरी गोपनीय व्यवहार झालेले आहेत असा आरोप करण्यात आलेला आहे. काय सांगायचं बोला. माझ्या 3 लेकराची शपथ घेऊन सांगतो, मी 10 रुपये कोणाला दिले नाहीत. उलट त्यांनीच मला ऑफिसमध्ये गेल्यावर चहा पाजली. या शेतकऱ्याच्या प्रतिक्रिया ऐकल्यानंतर खऱ्या अर्थानं अधिकारी खरंच काम जर चांगले करत असले त्यांना आपण दुजोरा दिला पाहिजे. सर, मला आणखी एक विचारायचं आहे तुम्हाला. शेतकऱ्यांनी अशी ही मागणी केलेली आहे की संपूर्ण रस्ता तांबट सांगवी ते काळेगाव शिवारापर्यंत पोहोचला पाहिजे. काय सांगायचं त्याबद्दल? नाही, बरोबर आहे. आमची सुद्धा मागणी तीच आहे. अधिकाऱ्यांसोबत आम्ही अर्ज केला आहे आणि 2016 पासून मला वाटते रुक्माजी नरवटे आणि नामदेव नरवटे यांनी सुद्धा अर्ज केला. दोघांची मागणी सारखीच आहे. मागणी कुणाचीही वेगळी नाही. फक्त काल असं झालं की सन्मान्य तहसीलचं असं म्हणणं होतं की मान्य उच्च न्यायालयाचा हे आदेश आहे, एवढं काढू द्या आणि ह्याच्यानंतर जी प्रक्रिया होईल, वेगळ्या वेगळ्या प्रोसेस असतात शासनाच्या, त्या झाल्याच्या नंतर ती ग्वाही मी देतो की तो रस्ता मी काढून देणार आणि आम्ही परत आता शेतकरी तहसीलला जाणार आहोत आणि हा रस्ता पुढे काढून द्या आणि असे जेवढे प्रकरण आहेत तेवढे आम्हाला काढून द्या. आता अशा काम करणाऱ्या अधिकाऱ्यांकडून आणखी काय अपेक्षा आहेत? कोणत्या काय समस्या आहेत गावामध्ये आणि काय अपेक्षा आहेत? नाही, आता सगळ्यात मोठी तर समस्या आमचं गाव आहे भिजवणीचं आणि आमच्या गावामध्ये अल्पभूधारक शेतकरी जास्त आहेत. सगळ्यांची उपजीविका शेतीवरच आहे आणि भाजीपाल्यासाठी आमचं गाव प्रसिद्ध आहे.
रस्ता आता मी तुम्हाला सांगतो, इथून जर खाली गेलात, ह्या इथून खालच्या शिवाराला एकाला सुद्धा रस्ता नाही, कसलाच रस्ता नाही. हा पहिला प्रयोग आहे आमचा. तर अधिकाऱ्यांना आमचं एवढंच म्हणणं आहे की प्रत्येक शेतकऱ्याला, कारण रस्ता कुणाच्याही एकट्यासाठी नसतो, त्या रस्त्यावर सगळ्यासाठी आहे. आता आमच्याकडं भाजीपाल्याचं गाव असल्यामुळं टोमॅटोचे कॅरेट 25 किलोचं डोक्यावर घेऊन अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर इथे यावं लागतं आम्हाला. पण हाच रस्ता जर झाला तर त्याच्या शेतापर्यंत तो रस्ता जाईल. ऊस आहे, ऊसासाठी रस्ता पाहिजे. म्हणून आमची ही विनंती आहे अधिकाऱ्यांना की जसं तुम्ही हे रस्त्याची कामं मार्गी लावता, तसं आमचे जेवढे काही प्रकरणं आहेत हे आणखी चांगल्या पद्धतीने मार्गी लावावेत, एवढीच अपेक्षा. ज्या पद्धतीने मागच्या बातमीमध्ये संबंधित अधिकाऱ्यावर आरोप करण्यात आला होता की त्या अधिकाऱ्यांसोबत शेतकऱ्यांचा काहीतरी आर्थिक व्यवहार झाला असेल, ते साफ या ठिकाणी स्पष्ट झालेलं आहे. 3 लेकरांची, त्यांच्या मुलाबाळांची शपथ घेऊन या शेतकऱ्यांनी सांगितलं की अधिकाऱ्यांनी एकही रुपया न घेता आमचं काम केलेलं आहे. मित्रांनो, तुमच्या गावामध्येही असेच रस्त्याची समस्या उद्भवली असेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा. ताजे आणि महत्त्वाचे अपडेट पाहण्यासाठी पाहत राहा आवाज बहुजनांचा न्यूज. शिवाजीराव गायकवाड, अहमदपूर, लातूर. पुन्हा भेटणार आहोत पुढील बातमीमध्ये. तोपर्यंत जय हिंद. आवाज बहुजनांचा.